प्रत्येक गावाला कालवा किंवा नाला ओढा असतो। त्यामध्ये सर्वात मोठं ज्या ठिकाणी पात्र आहे त्याला आपण नदी म्हणतो। ही त्या प्रकारची आमच्या गावची नदी आहे। या ठिकाणी बंधारा आहे, परंतु हे जे पाणी वाहतं आहे का, हे पाणी खरंच पाऊस पडून इतकं पाणी वाहतं आहे अशातला भाग नाही। पाऊस त्या प्रमाणात झालेला आहे, परंतु बरेचसे शेतकरी लाईट आल्याबरोबर विहीर किंवा बोरचं पाणी ह्या मोटर चालू करून नदी पात्रात सोडतात। गेल्या वर्षी डिसेंबरच्या सुरुवातीलाच पाणी बंद झालं होतं, कारण विहिरीचं आणि बोरचं पाणी आटलं होतं। परंतु यावेळेस 1 महिना अगोदरच पाणी शेतीला जी आपल्याला लागतं आहे समजा, ती यानंतर 1 महिन्यानं अगोदरच कमी होणार आहे। म्हणून मला असं वाटतंय शासन पाणी अडवा आणि पाणी जिरवा असं सांगतं आहे, परंतु पाणी अडवा आणि जिरवा तर होत नाही। मला असं म्हणायचं आहे, पाणी अडलं पाहिजे, जिरलं पाहिजे, पण पावसाच्या हिशोबाने जर विचार केला तर कधी पाऊस कमी पडतो आहे, कधी जास्त पडतो आहे, त्याचं काय आपल्याला कोणालाच गणित लागत नाही, अंदाज लागत नाही। म्हणून पाणी मोटरीनं उपसून नदीला सोडण्यापेक्षा थोडे दिवस वाट बघावी। पहिलं काय एवढी यंत्रणा नव्हती नदीला पाणी सोडण्यासारखी, म्हणून त्यावेळेस पाणी लोकांना पूर्ण उन्हाळाभर प्यायला पुरत होतं। परंतु आता मोटरीनं पाणी उपसून नदीला सोडल्यामुळे डिसेंबर ते नोव्हेंबरच्या एंडिंगलाच पाणी विहिरीचं आणि बोरचं कमी व्हायलं आहे। ही आहे नदीचं पात्र। कुणाला नदी वाटत असेल, कुणाला ओढा वाटत असेल, परंतु ही आमच्या गावची नदी आहे। हे बघा, हे सगळं मोटरीनं उपसून सोडलेलं पाणी आहे। सध्या जे पाणी वाहतं आहे का, एवढं पाणी काय पावसाचं आता सध्या व्हायला नाही, परंतु मोटर चालू करून प्रत्येक शेतकरी नाल्याला पाणी सोडित आहे आणि ते पाणी पूर्ण ह्या नदीला येत आहे।